विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी इंग्लिशचा जो क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो आहे पोएट्री सेक्शनचा। तर हा जो क्वेश्चन आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 3 हा आपल्याला 14 मार्कासाठी विचारला जातो। त्यामध्ये ए जो आहे त्याच्यावरती एक स्टांजा दिला जातो, त्यावरती 5 क्वेश्चन आपल्याला विचारलेले असतात। प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कासाठी असतो। अशा पद्धतीने 5 क्वेश्चनसाठी आपल्याला 10 मार्क असतात। आणि त्यामधला जो बी आहे तो आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम। ॲप्रिशिएशन आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जातं 4 मार्कासाठी। अशा पद्धतीने आपला जो क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो 14 मार्कासाठी आपल्याला HSC बोर्ड एक्झाम मध्ये त्या ठिकाणी विचारला जातो। पोएट्री सेक्शन मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 3A मध्ये हा जो स्टांजा दिलेला आहे, मागच्या वर्षी 2026 मध्ये HSC बोर्ड परीक्षेमध्ये हा स्टांजा त्या ठिकाणी विचारलेला होता। आपलं जे पोएट्री सेक्शन आहे त्याच्यामध्ये जी पोएम आहे फादर रिटर्निंग होम, या पोएमवरती हा स्टांजा त्या ठिकाणी विचारलेला होता। आणि या स्टांजावरती आपल्याला त्या ठिकाणी कंपोज अ 4 लाइन पोएम ऑन युअर ओन वर्ड्स ऑन द टॉपिक फॅमिली। तर या फॅमिली टॉपिक वरती आपल्याला पोएम त्या ठिकाणी कंपोज करायची होती। म्हणजे हा जो क्वेश्चन आहे A5 नंबरचा क्वेश्चन हा आपल्याला 2 मार्कासाठी विचारला जातो। त्याच्यामध्ये कंपोज अ पोएम युअर ओन इन अबाउट 4 लाइन ऑन द टॉपिक ऑफ फॅमिली, अशा पद्धतीचा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला होता। तर कंपोज अ पोएम म्हणजे आपल्याला एक 4 ओळीची किंवा 4 लाईनची पोएम त्या ठिकाणी कंपोज करायची असते, तयार करायची असते। परंतु ती जी पोएम आहे ती मिनिंगफुल असली पाहिजे, म्हणजे अर्थपूर्ण असली पाहिजे। आणि प्रत्येक लाईनच्या शेवटी रायमिंग वर्ड्स त्या ठिकाणी आले पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला ओनली 4 लाईन इन आवर ओन वर्ड, आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये किंवा स्वतःच्या शब्दामध्ये ती पोएम त्या ठिकाणी तयार करायची असते। आता फॅमिलीवरती आपल्याला पोएम त्या ठिकाणी तयार करायची होती। फॅमिली हे त्याचं टायटल झालं। अ हॅपी हार्ट, अ स्माइलिंग फेस, आवर फॅमिली इज अ स्पेशल प्लेस, वी शेअर आवर जॉय, वी शेअर आवर केअर, द ग्रेटेस्ट गिफ्ट वी हॅव टू शेअर। अशा पद्धतीने 4 लाईनची ही मिनिंगफुल पोएम त्या ठिकाणी झालेली आहे। पोएम जर आपण त्या ठिकाणी जर पाहिली तर पोएमच्या शेवटी आपल्या त्या ठिकाणी रायमिंग वर्ड्स त्या ठिकाणी आलेले आहेत। पहा, अ हॅपी हार्ट, अ स्माइलिंग फेस, याच्या शेवटी फेस हा वर्ड त्या ठिकाणी आलेला आहे। आवर फॅमिली इज अ स्पेशल प्लेस, फेस प्लेस, फेस प्लेस, हे 2 रायमिंग वर्ड्स त्या ठिकाणी आलेले आहे। वी शेअर आवर जॉय, वी शेअर आवर केअर, आता या लाईन मध्ये केअर हा रायमिंग वर्ड्स आलेला आहे। द ग्रेटेस्ट गिफ्ट वी हॅव टू शेअर, केअर शेअर, केअर शेअर, हे 2 रायमिंग वर्ड्स त्या ठिकाणी आलेले। अशा पद्धतीने ही जी पोएम आहे ही पोएम मिनिंगफुल आहे आणि पोएमच्या शेवटी रायमिंग वर्ड्स त्या ठिकाणी आलेले। अशा पद्धतीने जर तुम्ही पोएम तयार केली तर परीक्षेला तुम्हाला या क्वेश्चन मध्ये 2 मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहे। आता याच पोएम मध्ये फादर रिटर्निंग होम, याच पोएम मध्ये जे काही अदर एलिमेंट आहेत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला पोएम विचारली जाते। पोएम मध्ये जे मेन कॅरेक्टर आहे ते आहे फादर, म्हणजे फादर वरती ही पोएम त्या ठिकाणी लिहिलेली आहे। तर फादर आणि होम त्यातले 2 एलिमेंट त्या ठिकाणी घेतलेले आहेत, त्यावरती त्या ठिकाणी पोएम तयार त्या ठिकाणी केलेला आहे। तर फादर वरची पोएम आपण त्या ठिकाणी पाहूया। माय गायडिंग लाईट, so strong and true, I learn so many things from you, you hold my hand and keep me near, my dearest father, kind and dear। अशा पद्धतीने फादर वरती सुद्धा अतिशय सुंदर पोएम त्या ठिकाणी तयार केलेली आहे। पोएमच्या शेवटी आपल्या लक्षात येत असेल, या पोएमच्या शेवटी प्रत्येक लाईनच्या शेवटी रायमिंग वर्ड्स आलेला आहे। पहा, ट्रू, यू, नियर, डिअर, अशा पद्धतीने
4 लाईन पोएम त्या ठिकाणी आपण फादर या टॉपिक वरती तयार केलेले आहे. अशाच पद्धतीने जर तुम्हाला एक्झाम मध्ये फादर वरती पोएम तयार करायची जर सांगितली तर तुम्ही अशा पद्धतीने 4 लाईनची पोएम त्या ठिकाणी तयार करू शकता. त्यानंतरचं एक एलिमेंट आहे होम किंवा हाऊस, यावरती सुद्धा अतिशय सुंदर पोएम तयार केलेली आहे. अ लिटल हाऊस वेअर हार्ट्स आर ब्राईट, वी फील सो सेफ both day and night, with happy smiles and love so free, my sweet home is the world to me. अशा पद्धतीने होमवरती सुद्धा किंवा हाऊसवरती सुद्धा अतिशय सुंदर विथ मिनिंगफुल पोएम त्या ठिकाणी तयार केली आहे. प्रत्येक लाईनच्या शेवटी त्या ठिकाणी रायमिंग वर्ड्स त्या ठिकाणी आले पाहिजे. तर पहिल्या लाईनच्या शेवटी ब्राईट, नाईट, फ्री, मी, अशा पद्धतीने पोएमच्या शेवटी प्रत्येक लाईनच्या शेवटी रायमिंग वर्ड्स त्या ठिकाणी आली पाहिजे. आणि ती जी पोएम आहे, आपण जी पोएम तयार करणार आहोत ती पोएम मिनिंगफुल असली पाहिजे, म्हणजे अर्थपूर्ण असली पाहिजे. अर्थपूर्ण जर पोएम असेल आणि पोएमच्या शेवटी रायमिंग वर्ड असतील तर आपल्याला या क्वेश्चन मध्ये आउट ऑफ मार्क्स म्हणजे 2 पैकी 2 मार्क्स त्या ठिकाणी मिळतात. वरती पोएमच्या वरती जे आहे ते पोएमचं टायटल त्या ठिकाणी द्यायचं. ज्या टॉपिक वरती आपल्याला पोएम तयार करायचे सांगितलेले आहे त्या पोएमचं टायटल वरती त्या ठिकाणी द्यायचं आणि खाली 4 ओळींची छोटीशी शॉर्ट पोएम त्या ठिकाणी कंपोज करायची. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता 12वी क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्याच्यामधला जो पोएट्री सेक्शन आहे त्या पोएट्री सेक्शन मधला ए मधला जो 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे कंपोज 4 लाईन पोएम तो त्या ठिकाणी पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.